आमदार अपात्रतेवर अगदी थोड्याच वेळात निकाल येणार आहे। निकालासाठी दोन्ही गटाच्या वकिलांनी उपस्थित राहावं असा मेल विधिमंडळाकडून वकिलांना पाठवण्यात आलेला आहे। या घडीची ही महत्त्वाची अपडेट। थोड्याच वेळात आमदार अपात्रते संदर्भातला निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देणार आहेत। त्यामुळे निकालासाठी दोन्ही गटाच्या वकिलांनी उपस्थित राहावं असा मेल वकिलांना देण्यात आलाय। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सूरज, आपण पाहतोय विधिमंडळाकडून वकिलांना मेल पाठवण्यात आलेला आहे, काय अपडेट्स? नक्की श्रीकांत, पाहायला गेलं तर आज ऐतिहासिक निकाल येत आहे शिवसेना आमदार अपात्र संदर्भात आणि त्या संदर्भात कुठेतरी आता पुन्हा निकाल 4 वाजता येईल आणि म्हणूनच निकालासाठी दोन्ही गटांच्या वकिलांनी उपस्थित राहावे यासाठी विधिमंडळाकडून मेल गेला आहे। त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली 4 वाजता निकाल द्यायचा त्यामुळे आणि त्यानंतर कुठेतरी हा मेल दोन्ही गटांना पाठवला गेलेला आहे। आपण जर का पाहिलं सकाळी असीम सरोदे यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता, आज निकाल लागेल की नाही याची त्यांना शक्यता कमी वाटत होती, कारण वकिलांना मेल गेले नव्हते उपस्थित राहायचे आणि आता कुठेतरी दोन्ही गटांच्या वकिलांना मेल गेलेले आहेत, दोघांनाही उपस्थित राहण्यासाठी मेल गेलेले आहेत। पण जर का पाहायला गेलं तर शिंदे गटाचे आमदार आणि खासदार विधान भवनामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे। मात्र जे शिवसेना ठाकरे गटाचे जे मुख्य नेते होते, अनिल देसाई असतील किंवा मग अनिल परब असतील, जे अनेक वेळाला उपस्थित राहिले होते सुनावणी दरम्यान त्यांनी पूर्ण जबाबदारी सांभाळली होती, मात्र ते जे नेते आहेत ते आज उपस्थित राहणार नसल्याची देखील माहिती आहे। पण आता जे विधिमंडळाकडून मेल गेलेले आहेत दोन्ही वकिलांना, आता पाहणं महत्त्वाचं आहे की नेमकं दोन्ही गटांकडून नेमके कोणते वकील या निकालासाठी हजर राहतात। श्रीकांत, निश्चितच सूरज, कोणते वकील उपस्थित राहतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आता फक्त 3 तास उरलेले आहेत, त्यामुळे या सत्ता संघर्षाच्या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।